पायी मिठी पडिली तो थोडा इकू कमी थोडा संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल आता कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका किंवा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार किंवा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करी अवेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणाव स्वामी तुकया देवा यावरी न करी अवेरा जगदवंदनी महान वैष्णव संत श्रेष्ठ देव निवासी तुकोबराया यांचा अखंड हरिनाम सोहळ्यातील नाम संकीर्तन साधनेचा आज कितवा दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसाची सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं माझ्यासारख्या पामराच्या नशिबी आली त्याबद्दल परमार्थामध्ये कोणी कुणाचा आभार मानायचं नाही परमार्थात कुलीच कुणाचा आभार मानायचं नाही मागच्या वेळेला आलतो त्यावेळी ती जागा कुठं हे मला आता कळणार पण इथं या माऊलींच्या दरवाजामध्ये इथं त्या भगवंताची त्या महान वैष्णवांची सेवा करण्यासाठी भाग्य असावं लागतं भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय कुणाच्या बी दारात ती जात नाही म्हणा जाऊ द्या मला तिकडे नाहीच नाही पण इथं सांगत असताना खास करून आमचे हरिभक्त परायण गुरुबंध म्हणा मित्र म्हणा दिलीप माऊली दिलीप सुतार सगळी सुतारच आहेत कारण त्या पत्रिकेत बैली बरीच सुतार दिसली मला मी म्हणलो इथं सगळे आता पाचरच आहेत प्रत्येक जण ठोकणी घेऊनच बसलाय पातळी आणि ठोकली जाऊ द्या तिकडे मला नाहीच नाही त्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने सेवा करत असताना त्या महान वैष्णवांची सेवा करत असताना धन्य काळ संत भेटी
पायी मिठी पडिली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल. जगदवंदनी महान वैष्णव संत श्रेष्ठ जीवनिवासी तुकोबरायाने या अभंगामध्ये धन्यता प्रतिपादन केली. एखादी कार्याची परिपूर्णता झाल्यानंतर खरंच तुमच्यामुळं हे कडला गेलं आणि एक जात असताना तुम्ही इथं केलात म्हणून धन्य आहे आणि तुम्ही आम्हाला इथं येऊ दिलात म्हणून आम्ही धन्य आहे. दोन्ही बाजू. आमच्या दरवाजामध्ये आलात म्हणून धन्य, भाग्यात आमच्या सेवा मिळाली, आणि तुम्ही करू दिलात म्हणून आम्ही धन्य. तिकडेच करता म्हटल्यावर मग दोन्ही बाजूला धन्यता. म्हणजे कुठल्याही कार्याची परिपूर्णता झाल्यानंतर उपकारातून उपकृत होण्याकरता जे केलं जातं त्याला उपकारांची परतफेड म्हणावी. उपकार्य. म्हणून इथं सेवा करत असताना तुकोबरायांनी इथं धन्यता प्रतिपादन केली. धन्य काळ संत भेटी. कुणाला धन्यता दिली? कुणाला धन्यता दिली महाराज? काळाला. नाही, बरेच जण मला संतांना म्हणून सांगतात. इथं या अभंगामध्ये तुकोबरायाने धन्य काळ. काळ फार प्रबळ असतो महाराज, सहजासहजी कोणाला तो सोडत नाही. आता तो काळ हा शब्द परमात्म्याच्या अनुसंधान सुद्धा आलेला आहे, देवाच्या अनुसंधान सुद्धा आलेला आहे तो काळ. आता त्या काळानं आमच्यावरती कृपा केली. काळानं जर कृपा केली नसती, वाटतं जर काय तर इकडे तिकडे झालं असतं तर सेवा घडली असती का? म्हणजे काळ आपल्यावरती प्रसन्न आहे. संचितासारखे पडे त्याच्या हातात सेवा घडायला भाग्य लागतं, आणि भाग्य लागत असताना भाग्यावरती काळानं कृपा करावी लागते. कुणी करावी लागते? काळानं. म्हणजे तर काळाला धन्यता देत असताना काळ प्रबळ आहे. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करायचा हे कुणाच्या मनात आलं? कुणाच्या? बोलायचं माझ्यावर. तुम्ही आम्ही खेळीमेळी. राजा दशरथ कधी आलं ते? आरसा माहिती आहे ना? आरसा. आरसे सगळ्यांना माहिती आहेत, सगळे आरशामध्ये बघत असतात. राजा दशरथानं आपला चेहरा दुसऱ्याचा नवा केस लई जणांची पिकल्यात, काय स्वतःची पिकल्यात काय हे बघायला पाहिजे ना. आपण किती परिपक्व झालेलं आहे. आता काय लहान मुलांची सुद्धा पिकायला लागल्यात, तिला सुद्धा आपला धर्म सोडून टाकलाय मला. आम्ही सोडायला लागले म्हणजे ती कशाला ठेवलो काय? बरोबर ना? जाऊ द्या. स्वतःचा चेहरा राजा दशरथाने आरशामध्ये बघितला आणि डोक्याचा एक केस पिकलेला दिसला, आणि त्या एक पिकलेल्या केसाची आठवण केसानं आठवण करून दिली. काय? केसानं कसा गळा कापायचा आठवण करून देणारा केसच आहे. समजून घ्या सगळं. त्या केसानं राजा दशरथांना आठवण करून दिली. कशाची? वृद्धाप काळाची. म्हातारपणाची, वृद्धाप काळाची आठवण केली. हे सगळं ऐश्वर संपन्न असणारं राज्य प्रभू रामचंद्रांच्या हातात द्यावं, आणि ज्याला वानप्रस्थाकडे जावं. आता आपलं सगळं वानप्रस्थाकडे जावं. आता लय त्या प्रपंचाची उट्टापिट्टा करायच्या नादाला लागायचं, कारण आता गाड्या घसारतीला लागल्या. हे रामायणामध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे. प्रभू रामचंद्रांनी दिलं. प्रभू रामचंद्रांच्या ताब्यामध्ये हे सगळं राज्य द्यावं, आणि वानप्रस्थाकडे परमार्थक साधनेकरता आपलं उरलं सुरलं आयुष्य घालवावं. याच्याकरता कुलगुरू वसिष्ठांच्याकडं म्हणणं सांगितलं की असं असं करायचं म्हणतोय, विलिनीकरण करायचं म्हणतोय, काय करूया? कळलं ना? आता हंगाम तो आहे म्हणून सांगा, समजून घ्या काय करूया. तसं कुलगुरूंच्याकडं म्हणजे वसिष्ठ राजाचा राज्याभिषेकाचं काय करायचं, सगळ्या प्रभू रामचंद्रांच्या ताब्यात द्यायचं आणि इथून वानप्रस्थाकडे निघून जायचं. म्हणून ऋषीमुनी म्हणजे कुलगुरूंच्याकडं आपलं म्हणणं सांगितलं आणि राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला. कुणी काढला होता तो? वसिष्ठ. ऐऱ्या गाबाळ्यांना, तुमच्या आमच्यासारख्या या भुरट्या कीर्तनकारांना, कळलं का?
कुलगुरू वशिष्ठ मुनी होते, ते साधे नव्हते. ऋषी वशिष्ठ ऋषी मुनी होते. कडेला गेला मुहूर्त, कडेला गेला का? बोलायचं माझ्यावर, गेला का कडेला? आता त्या कुलगुरू असणाऱ्या, तपश्चर्याचा महामेरू असणाऱ्या वशिष्ठ ऋषींचा मुहूर्त सुद्धा कडेला गेला. मग आमचा काय कडेला जाईल म्हणता? 7 तारखेचा 8-9 तारखेला होणारच आहे. गेलं ना पुढं. दादांचा अपघात झाला आणि 2 दिवस पुढे ढकले. मुहूर्तच म्हणायचा तो इलेक्शनचा, म्हणजे तो एक मुहूर्तच आहे. उद्या सकाळी जाऊन मुहूर्तानं पेट्या पुसतात. मग काय ते म्हणजे आपल्याकडे इलेक्शन चालू आहे म्हणून सांगतो तुम्हाला. जाऊ द्या तिकडे, मला तिकडे नाहीच नाही. मुहूर्त कडेला गेला नाही. अदृष्ट वशामध्ये ते लिहिलेले होतं. अदृष्ट वशामध्ये तुम्ही जसं जसं कार्य केलेलं आहे तसं तसं तुमच्या वाटणीला भोगायला आल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवायचं, आपल्या हातात काही नाही. जगताचा जगत नियंता त्यानं सगळं लिखाण करून ठेवलेलं आहे. चालू आहे. आम्ही काय करायला, आम्हाला वाटते जगाला फसवायला लागले. आम्हाला वाटते हो आम्ही काय बोलत ते सही आहे. आता हे वरनं सगळं वाटते. राजू महाराज इथं काय सगळं ड्रेस आहे, ड्रेपर आहे, सगळं आहे. इथं वयाच्या मनानं बैलं तर एवढं सगळं हे सगळं यात हे वर्ण हो. इथनं गाडी सोडल्यावर काय जाऊ द्या, मला तिकडे नाहीच नाही. मला एवढं सांगायचं आहे, जसा देश तसा वेश हे सध्या सुरू आहे. म्हणजे सांगत असताना राजा दशरथ मुहूर्त ठरला. आता आपल्या मुलाचा राज्याभिषेक करायचं, आनंद काय हो, दुःख? आपल्या मुलाचा राज्याभिषेक, राज्य सगळं अर्पण करायचं, किती आनंद झाला असेल. आणि ही आनंदाची बातमी त्यावेळेस सुद्धा आणि आत्ता सुद्धा पहिल्यांदा कुणाला देते? वडला ना, बायकोला बोलायचं, आपल्या पत्नीला. त्यामध्ये सुद्धा नावडती काय आवडती काय, आता अलीकडे एकच आहे त्यामुळे आवडती. नावडतीचा विषय इथं येत नाही. पण तिथं 3 होत्या. किती होत्या? 3. कोण कोण? सुमित्रा, कौशल्या, कैकेयी. पहिलीला मुलगा होईना, कौशल्याला मुलगा होईना म्हणून 3 पत्न्या केल्या ना. मुलगा पहिला कुणाला झाला? होत नव्हता कुणाला. त्याचं नाव आहे अदृष्ट. कळलं का? होत नव्हत्या म्हणून 3 केल्या आणि झाला पहिलीलाच. ह्याचं नाव आहे अदृष्ट. या अदृष्टावरचा अवलंबून असणारा हा संसार आहे. होतच असतो, करावा लागत नाही. मग त्यात आवडते आणि नावडते. सगळ्यात आवडते कोण? कैकेयी. कैकेयी. इथं कोण कैकेयी आहे? कैकेयी कोण नाव ठेवले? आपल्या मुलीचं नाव कोण कैकेयी ठेवले? नाही. का ठेवत नाहीत? एक लक्षात ठेवा, आपल्याला एवढंच माहिती आहे की प्रभू रामचंद्रांना कैकेयीनं वनवासाला पाठवलं, एवढंच माहिती आहे. पण प्रभू रामचंद्रांच्या वरती कैकेयी सारखी प्रेम करणारी जगात दुसरी माता नाही. लक्षात ठेवा, एवढं प्रेम केलेलं आहे. कुणी? कैकेयीने एवढं प्रेम केलेलं आहे. कौशल्यानं सुद्धा केलेलं नाही. जिनं जन्म दिला तिनं सुद्धा केलेलं नाही. पण आम्हाला तो इतिहास माहित नाही. आम्हाला समोर जे दाखवलंय तेवढंच आम्ही धरून बसलो. जाऊ द्या, मला तिकडे नाहीच नाही. म्हणून त्यावेळेला त्या काळामध्ये ही आनंदाची राज्याभिषेकाची प्रभू रामचंद्रांची बातमी राजा दशरथ आपल्या पत्नीला देण्याकरता तिच्या राजवाड्यामध्ये गेला किंवा तिच्या महालामध्ये गेला. पूर्वी कसं होतं, खोल्या प्रत्येकाच्या वेगळ्या असायच्या. आता आहेत, पूर्वी असायच्या. त्यामध्ये सगळ्यांचे कोपगृह म्हणून खोली असायची. कसली? कोपगृह म्हणजे रुसून बसायची खोली, एकत्रित कुटुंब असायचं. आपल्या नवऱ्याला काही जरी सांगायचं असलं तर तिने काय करायचं, त्या कोपगृहात जायचं आणि तिथं जाऊन आपला काय रुसवा हसवा फुसवा काय असेल ते आपल्या नवऱ्याला कोपगृहात जाऊन सांगायचं. रुसलेलं असलं तर कोपगृहात जाऊन सांगायचं. आता कुठं सांगत्या? आता रुसायला बी दम नाही आणि हसायला बी दम नाही. पिशवी घेतली नाही म्हणून रुसत्या, गाडी काढला नाही म्हणून रुसत्या, चालू होईना गाडी म्हणून रुसत्या. आता त्याचा तर दोष, त्याचा काय दोष आहे? आता गाडी चालू होईना हा त्याचा दोष आहे का? तरी बी रुसत्या म्हणा, तरी बी रुसत्या. रुसायला दम नाही, हसायला दम नाही, रुसवा काढायला दम नाही. जाऊ द्या, कोपगृहामध्ये असणारी ती कैकेयी माता, तिला सांगण्याकरता राजा दशरथ गेली. जात असताना त्या कैकेयी बरोबर माहेरून आले. कोण?
तिचं नावच आहे मन थरथरा. काय नाव तिचं? मंथरा. मन थरथरा. अस्थिर 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 मनाचं कार्य आहे बंध. ती तुम्हाला संसारात ढकलल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे सारखी अस्थिर असणारी मंथरा. तिला अगोदरच कळलं होतं. तिने येऊन तेवढेच कान भरले. कुणाचे? कैकेयीचे. आणि कान भरत असताना दररोज त्या कोपग्रहामध्ये सिंहासन असाय हाय होतं. आणि दररोज त्या सिंहासनावरती कैकेयी राणी होती. ती कोण होती? साधी नव्हती. कैकेयी बसायची. आणि हिनं ज्यावेळी तिचं कान भरले, कान भरणे कळते ना, कैकेयीचं मंत्र आहे ना. आणि मग जाऊन खेळत खेळत बोलत 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 ही त्या सिंहासनावर जाऊन बसली. कोण? मंथरा. आणि जी राणी होती कैकेयी माता, ती जमिनीवरती बसली. मला राणी कोण? राणी कैकेयी. गादीवर बसलेलं काय गादी खाली बसलेलं? कीर्तनकार कोण? व्यासपीठावर राहिलेला काय खाली बसलेला? काय? मंत्रा. मंथरा महाराज. तेवढ्यात राजा दशरथांचा प्रवेश झाला. चटणं उठली, निघून गेली. गेल्यानंतर तिचा रुसवा काढण्याकरता या अगोदरच सगळं वातावरण टाईट झालेलं होतं. आणि हे बघ, नुसतं एवढे 2 शब्द वापरल्यावर तिथं काही बोलू दिलेलं नाही. कुणाला? राजा दशरथाला. माझ्या वराची पूर्तता करा. काळ प्रबळ असतो. काळाबद्दल सांगाल. माझ्या वराची पूर्तता करा. आता वराची पूर्तता करा म्हटल्यानंतर राजा दशरथांच्या लक्षात लवकर आलं नाही. मला स्वर्गामध्ये युद्ध चालू असताना रथाचा आक म्हणजे कणा मोडला. त्यावेळेला तो रथ त्या कैकेयी मातेने आपल्या हातावरती पेललेला होता. तिचा एक हात वज्र बाहू होता, म्हणजे लोखंडासारखा कणखर होता. आणि तिने जो असा हात घालून धरला होता आणि ते युद्ध जिंकलेलं होतं. कुणी? राजा दशरथाने. आणि त्यावेळी मी आता तुझ्यामुळे जिंकलो किंवा खुश झालो, तुला काय मागायचं ते माग. आत्ता नाही, वेळ आल्यानंतर मागेन. आणि इथं मागायला लागली. माझ्या वराची पूर्तता करा. सांग तुला काय पाहिजे ते. काहीच विचार केला नाही राजा दशरथाने, काहीच विचार केला. तुला काय पाहिजे मग? एका वाक्यात मागितलं. प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास आणि माझ्या राजाला भरताला राज्यपद दे किंवा भरताला राज्या कर. राज्याचा राजा कर. कुणाला? राजा दशरथांना एवढं एक वाक्य बोलले. ठाडकन राजा दशरथ असे जमिनीवर महाराज ठाडकन पडले. महाराज तेवढं सोडून माग. कोण म्हणते? राजा दशरथ कैकेयीला म्हणाले तेवढं सोडून माग. वाटलं तर हे सगळं राज्य घे आणि काय पाहिजे ते तुला घे, पण माझ्या रामाला माझ्यापासून बाजूला करू नकोस. माझ्यातला जर राम गेला तर मी काय कामाचा राहणार? राम जर गेला तर माझ्या रामाला माझ्यापासून बाजूला करू नकोस, असं काकूळ तिला आलते महाराज. आणि आपल्या भाषेत सांगायचं झालं तर राजा दशरथांना कैकेयीनं गुडघं टेकायला लावलेलं. गुडघं टेकायला लावले माहितीये ना? काय ऐकत नव्हती ती. हाच वर पाहिजे आणि आत्ताच पाहिजे, 2च ते प्रश्न होते. जिच्या नावावर दरबारामध्ये आले त्याला रडायला लागला राजा दशरथ. आणि आत्ता काय कैकेयी आत्ताच्या दमवत नाहीत, नावात बदला एवढंच. आत्ता काय कैकेयी नाहीत. साडी पाहिजे म्हटल्यावर पाहिजे, पैठणी जरतारी पाहिजे, ती बी इथली नव, पैठणची पैठणी पाहिजेत. अरे जाऊ दे जरा, थोडं प्रत्येक शुक्रवारी, आज शुक्रवार आहे, जरा पगारात तूच कटिंग कर आणि तुला पाहिजे तसली घे. आत्ताच पाहिजे. जेवण नाही, चुले पेटवायचे नाही, गॅस असला तरी सप्लाय म्हणून सांगणार, किराणा नसलं तर आणा जाऊ म्हणून सांगणार. शेवटी हे धाब्यावर जाणार आणि जेवणार, हॉटेलात नव्हतं. कळे? त्याला गुडघे टेकलेच म्हणायचं. दुसरं काय? ज्याच्या जीवावर ते आणलं त्याला किती त्रास दिला महाराज.
हे आमचं तुमचं सोडा, पण ईश्वरी संपन्न राजा होता तर राजाची अवस्था आहे ती. पण आपली काय अवस्था तिथं त्यावेळेला हे राम असं म्हणतच प्रभू रामचंद्रांना एका बाजूला वनवासाला जायला लागलं आणि दुसऱ्या बाजूनं राजा दशरथांना आपला प्राण गमवावा लागलाय. मला ही आनंदाची राज्याभिषेकाची बातमी. जर प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करायचा ही बातमी तर कैकेयीला सांगायचं म्हणून जर आता गेले होते तर गेले नसते तर प्राणत्याग करावा लागला असता का? पण काळ सोडत नाही म्हणा. काळ फार प्रबळ आहे तो. एकदा जर पाठिंबा लागला त्याला काही माणसं शनी म्हणतात. कुणाला 7.5 वर्ष, कुणाला 3.5 वर्ष, कुणाला 5.5 वर्ष, कुणाला 7 सेकंद, कुणाला 7 घंटा. मला काय लागलेलं नाही, लागलं तर लागू दे म्हणते मी. काय आता करायचं तेवढं. आपण जसे केले ते भोगाला, या कर्मावरती आमचा विश्वास आहे. जे आपण केलेलं आहोत ते आपल्या वाटणीला एवढं आवर्जून लक्षात ठेवायचं. दुसऱ्यानं बंगला बांधला म्हणून आपण माझा का झाला नाही म्हणून ओरडून चालत नाही. त्यांच्या अदृष्टवशामध्ये ते होतं, त्यांनी केलेलं आहे. ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी जे आहे त्यामध्ये आनंद मानायला जर शिकलात तर तुमच्या जीवनामध्ये दुःख कधीच वाटेल. वस्तूच्या प्राप्तीमध्ये कधी दुःखाची अनुभूती अनुभवायला येत नाही. आला तर तो भ्रम आहे, पण आम्ही अजून कळवून घेतलेला नाही. वस्तूच्या प्राप्तीमध्ये समजा वस्तूच्या प्राप्तीकरता अथक प्रयत्न करून वस्तू प्राप्त करून घेतली तर ती पुन्हा तीच वस्तू दुःखाला कारण ठरल्याशिवाय राहत नाही. अनुभव घेऊन बघा. गाडी जर घ्यायची म्हणून ठरवलं, अथक प्रयत्न करून काय वाटेल ते करून काटछाट करून आपण समजा एखादी जर 4 व्हीलर 2 व्हीलर जरी गाडी घेतली तर पुढे घेतलेल्या गाडीला एक आठवड्याभरानंतर पेट्रोलला पैसे कुणाचे घ्यायचे म्हणून प्रयत्न करावाच लागतो. सुख आहे काय दुःख आहे? सुख आहे काय दुःख आहे? बरं ते जाऊ द्या, पेट्रोलसाठी कोण तटत नाही. असं ते काही मोठी गाडी घेतल्या घेऊन जा, काय अडचण नाही. पण बँकेचा हप्ता आल्यावर त्यावेळी देत नाही म्हणून चालते. फायनान्स असलं तर गाडी घेऊनच जाते ते. सुख आहे काय दुःख आहे? वस्तूच्या प्राप्तीमध्ये तुम्हाला सुखाची अनुभूती कधी येणार नाही. ते भ्रम उत्पन्न करते आणि पुन्हा दुःखाला कारणच ठरते. पुन्हा आहे त्यामध्ये जर आपण सुख मानलो तर ती दुःखकारक गोष्ट जरी असली तरी आम्हाला सुखाचा आनंद दिल्याशिवाय जगामध्ये एकमेव अशी माता होऊन गेली, कुंती माता. भगवान गोपालकृष्ण निजधामाला निघाले. आत्या तुला काय मागायचं ते माग. काय मागितलं असेल? देवा तुला द्यायचं असेल तर मला दुःखच दे. आतापर्यंत कोण मागितले? गजानन महाराजांच्या या मठामध्ये जावं आणि तिथं म्हणावं, देवा गजानन दादा, गजानन भगवंता माझा एक पाय मोडू दे. असं कोण म्हणलं? कोण म्हणले? प्रत्येक मनुष्य जन्माला आलेला जीव हा सुखाची अपेक्षा करता भ्रांतीनं सुखामध्ये आसुसलेला आहे महाराज. पण त्याला कळलं झाले खरं काय खोटं काय, नित्य काय अनित्य काय, सत काय असत काय, जड काय दुःखरूप काय, कधी आम्ही कळवून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. म्हणून तो काळ किती जरी प्रबळ दावेदार असला तर त्या काळाला जगा काळ खाय. तो काळ जगाला खाणारा जरी असला तर आम्ही माथा दिला पाय म्हणणारे तुकोबार आहे. काळाच्या डोक्यावरती ज्यांनी पाय दिला ते तुकोबार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, ते तुकोबार आहे. पुढं सदैव वैकुंठ गमनाच्या नव्याने तुकोबारायांची बीज आहेच. जाऊ द्या. म्हणून सांगत असताना इथं काळ प्रबळ दावेदार म्हणून इथं त्या काळानं आपल्यावरती कृपा दिली. आज त्या महान वैष्णवांच्या गजानन बाबांच्या गजानन महाराजांच्या सानिध्यामध्ये त्या भगवंताची त्या सद्गुरूंची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लागलं. आता ते भाग्याचा उदय सांगत असताना माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा
पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंट केला भोगवटा लागे आम्हा लागे माझ्या वडिलांची निराशी का देवा माझ्या वडिलांची निराशी का देवा माझ्या वडिलांचे निराशी का देवा माझ्या वडिलांचे निराशी का देवा माझ्या वडिलांची निराशी का देवा माझ्या वडिलांची निराशी का देवा माझ्या वडिलांचे निराशी का देवा माझ्या वडिलांचे निराशी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा उपवास पारणे राखीला दारवंटा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा रंगा उपवास पारणे राखीला दारवंटा उपवास पारणे राखीला दारवंटा माझ्या वडिलांची कुणाच्या माझ्या वडिलांची तुकोबराय म्हणतात माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. तुकोबरायांच्या घराण्यामध्ये चालत असलेली 70 पिढीची वारकरी परंपरा महाराज पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आता तिथं वडील हा शब्द आला. वडील कुणाला म्हणावं? वडील वडील कुणाला म्हणावं? काय महाराज बोलायचं महाराज? वडील कुणाला म्हणावं? आता वडील कुणाला म्हणावं? जन्माला घालणारे वडील. आता ते सांगत असताना एक जन्म देणारे वडील. आणि या अभंगामध्ये वडील हा जो शब्द आला तो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांच्या पासून माझ्या निळोबरायांच्या पर्यंत नवे नवे गजानन महाराजांच्या पर्यंत ज्या ज्या वैष्णवानी ज्या ज्या संतांनी आम्हाला या पारमार्थिक रस्त्यावरती येण्याकरता मार्गदर्शन केले ते सगळेच वडील या नात्याने गणले. त्या एका सगळ्यांच्या करता एकच शब्द घातला माझ्या वडिलांची मिराशी म्हणजे वतनदारी. हा माझ्या रानात कोणी यायचं नाही. ही जी वतनदारी आपली आहे व्यवहारामध्ये तसं ही पारमार्थिक साधना वंश परंपरेने माझ्या घराण्यामध्ये चालत आलेली आहे. आणि तो परंपरेचा वसा घेऊन आम्ही इथं गजानन बाबांची सेवा करण्याकरता आलेलो आहोत. माझ्या वडिलांची मिराशी का देवा तेव्हा तुझी चरण सेवा. आता चरण हा शब्द ज्या ज्या ठिकाणी आला तो केवळ ज्ञाना करता आला म्हणा. कशा करता आला? समचरण दृष्टी विटीवरी साजरी. पद पाय चरण त्या भगवंताची त्या देवाची यथार्थ रूपानं ज्ञान रूपानं सेवा करता 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 तो ज्ञानमय असणारा भगवान परमात्मा करुणामय असणारा भगवान परमात्मा तो सगळीकडे व्याप्त कसा आहे हे कळून घेण्याकरता ज्ञानाची गरज आहे. कशाची गरज आहे? अज्ञानी भक्ती काही कामाची नाही. म्हणून ते 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 ज्ञान पैगा बरवे 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 ते ज्ञान पैगा बरवे
करी मनी अति नावे मनी अति नावे संताया भजावे सर्वे संताया भजावे सर्वस्वेसी तरी संताया भजावे सर्वस्वी संताया भजावे सर्वस्वे ते ज्ञान पैगाबरवे ते ज्ञान पैगाबरवे ते ज्ञान पैगाबरवे ते ज्ञान पैगाबरवे ते ज्ञान पैगाबरवे. माऊली म्हणाल्या माझे गुरुजी ओव्याना श्लोकांना चाली लावायचे ते मीच ठेवले कोण प्रयत्न केले नाही एकटा मीच करला जाऊ द्या. ते ज्ञान पैगाबरवे ते लांबचं दाखवण्याकरता ते बघा ते तिकडे ते दिले बरोबर काय मोबाईल घेऊन बसल्यात बघ ते लांबचं दाखवण्याकरता ते तो ती ते जवळचं दाखवण्याकरता हा ही हे हा अजित अनेकातून एक दाखवण्याकरता हेच ते अजित पाटील पकवाज वादक मळगे हे अनेकातून एक दाखवण्याकरता हे जवळ आहेत ना हे तसं ते ज्ञान पैगा बरवे ते जरी बरवं असलं चांगलं असलं जन्ममरणाची येरझार चुकवणारं असलं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून परमानंद स्वरूपाची प्राप्ती करून देणारं असलं तरी काय संताया भजावे सर्वस्वी सद्गुरु या भजावे सर्वस्वी म्हटलं नाही. सद्गुरु हे एक तत्व आहे महाराज. कृपाळ आहेत क्षत्रिय असावेत ब्रह्मनिष्ठ असावेत हे सगळं जरी असलं तर ते आपल्या शिष्याचं तेवढंच बघतात. पूर्वी होतं एक गुरु एक शिष्य परंपरा होती आता नाही. माझी ज्ञानोबरायांनी ती मुडीत काढली. ज्ञानोबरायांच्यापर्यंत होतं निवृत्तीनाथांच्या पासून ज्ञानोबरायांच्या पर्यंत होतं. तिथून पुढं हाय ती एका ठिकाणी येणार हाय ती सगळी जातील म्हणून तो मोडून काढलं म्हणजे कोणाच्या मोडून वाटा सूक्ष्म दुस्तर नव ज्याला जमतंय तरी ते खरा ज्यांना जमत नाही त्याने जे सोपं आहे ते करून भक्ती पंथाचा मार्ग आम्हाला घालून दिला. मग संत हे वैष्णव याती भलती नारी नर सकळाशी आहेत हे अधिकार. या रे या रे या रे या सगळ्यांनी या कुणी या आम्ही येणार महाप्रसादला येणार आम्ही पैसे देणार हे पैसे घ्या खरं मला तिकडे बोलवू. इथं आपण आपल्या जीवाच्या आत्मोद्धाराकरता कल्याणाकरता स्वतःच्या जीवाच्या स्वतःचा आत्मोद्धाराकरता यायचं आहे. ज्यानं त्यानं स्वतःचं आत्मचिंतन करायचं आहे दुसऱ्याचं माप काढायचं नाही. हे लक्षात ठेवा. आपण कुठं आहे म्हणून इथं सांगत असताना इथं ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. संतांना शरण जावं सद्गुरूंना शरण जावं. आज आम्ही त्या गजानन महाराजांना शरण गेलेलो आहोत. त्या देवावरती संतांवरती आमचा नितांत विश्वास आहे अढळ विश्वास आहे. नितांत नव्हे तर अढळ आहे. कायम चिरंतर निरंतर टिकून राहणारा विश्वास आहे. तो विश्वास स्वतःच्या आत्मोद्धाराकरता वापर करावा काय कुणाकरता करावा कुणाकरता करावा काय महाराज कुणाकरता करावा करायला पाहिजे ना. मुळात आमचा विश्वास आहे का नाही हे पहिला ठरवा. आधी असताना आपला देवावरती विश्वास आहे का हे ठरवा. पण नाही म्हणता येत नाही. ज्या तुम्ही एवढे मंडपामध्ये एवढे भरलेला आहे आलेला आहे त्यावरती विश्वास नाही असं म्हणता येत. विश्वास नाही असा म्हणता येत नाही. पण विश्वास पानिपतच्या लढाईत गेला असं सुद्धा म्हणणार नाहीत म्हणत नाही म्हणतात का नाही. म्हणून सांगत असताना विश्वास जो करी
स्वामीवरी सत्ता. स्वामीवरी सत्ता म्हणून स्वामी काज भक्ती, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा. तुम्ही सद्गुरूंची सेवा भगवान परमात्मा समजून करत असाल तर ती त्याच परमात्म्यापर्यंत पोहोचते महाराज. गुरुभक्ती करत असताना आता इथं गजानन महाराजांचं म्हणजे गुरुमाऊलींचंच अधिष्ठान असल्यामुळं एक दीपक नावाचं आख्यान आहे. दीपक, हा दीपक, दीपक भोगते महाराज हे नव्हे दीपक. हा, दीपक नावाचं एक आख्यान आहे. आणि त्या आख्यानामध्ये गुरूंची नितांत सेवा करणारा दीपक, सद्गुरूंची वरती नितांत प्रेम असणारा दीपक. गुरुजी एकदा म्हणाले, असेच शिष्यगण सगळे बसलेले, थोड्या दिवसाने मला मोठा रोग जडेल. काय म्हणाले गुरुजी? सद्गुरू काय म्हणाले? मला मोठा आजार होईल, मला मोठा रोग होईल. पायाची नख, अंगठे वगैरे करतात, त्याला कसला आजार म्हणतात? शुगर आजार नाही, कुष्ठरोग म्हणा किंवा लय खाली गावंढळ म्हणा, त्याला खेळणी भरणे म्हणतात. बरोबर ना? म्हणजे लगेच लक्षात येतं मोठा आजार होईल. आणि तो आजार झाल्यानंतर ते पातक फेडण्याकरता मी काशीला जाणार आहे. आणि माझी सेवा करण्याकरता कोण कोण येणार? शिष्याना प्रश्न केला. किती आले असतील? किती आले असतील? विश्वास, नितांत प्रेम, नितांत श्रद्धा गुरूंच्या वरती असेल तर फलप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. एकदा कीर्तनाला यायचं आणि काय उद्या म्हणून त्याचं काय बरोबर नव्हतं. तू काय ऐकलंयस? किती वेळा ऐकलायस कीर्तन? ते ऐकले कधी? कुणाचंही असू द्या, ऐकले का? आम्ही लगेच शेरा मारून टाकतो, जाऊ द्या मला तिकडे नाहीच नाही. इथं ज्याने साधना दिली शिष्याला परिपक्व करण्याकरता, त्याची पाठराखण केली. श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांची लेखा कोण करे, पाठराखण केली. त्यांना प्रश्न केला, कोण कोण येणार माझी सेवा करण्याकरता मला मोठा रोग झाल्यानंतर? किती आले महाराज? किती आले? एक आले. एक 100 भरातलं किती आलं? एक. मग बाकीच्यांचा विश्वास नव्हता का? एक आला आणि त्याचं नाव आहे दीपक. आणि मग तिथं काशीला गेल्यानंतर सद्गुरूंची त्यानं नितांत सेवा केली. आणि त्या सद्गुरूंच्या सेवेवरती सेवा करता 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 भगवान परमात्मा दीपकवर प्रसन्न झाले. कुणाची सेवा करता करता? गुरूंची सेवा करता करता भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. आणि दीपकला म्हणले, तुला काय मागायचं ते माग, मी तुझ्यावरती, तुझ्या सेवेवरती प्रसन्न आहे. दीपक म्हणाल, कोण तू का? तिला काय माहिती आहे हो, कोण? पहिला तू कोण सांग. आता मी देव आहे म्हणून सांगेल. तुमच्या सेवेवरती मी प्रसन्न होऊन आहे, तुम्हाला काय मागायचं ते मागा. क्षणभर बुद्धी विचलित झाली महाराज दीपकची. आणि दीपक पळत गेला आणि गुरुजींना जाऊन भेटला. गुरुजी, ते कोण एकटं आले म्हणला, मला काहीतरी मागा म्हणा लागले. मला असं वाटायला लागले, म्हणले तुम्हाला हा जो मोठा आजार झालेला आहे, त्या रोगातून तुम्ही लवकर निवृत्त व्हावं, आत्ताच्या आत्ता तो रोग निवृत्त व्हावा म्हणून त्याला जाऊन सांगू काय? कुणाला म्हणाले? गुरुला. त्याला म्हणावं सेवा, त्याला म्हणावी निष्ठा, ह्याला म्हणावं गुरूंच्यावरलं प्रेम, ह्याला म्हणावं श्रद्धा, ह्याला म्हणावं विश्वास. गुरुजींनी काय करायला पाहिजे? माग जा म्हणावं. काय म्हणावं का गुरुजींनी? माग जा म्हणावं का? गुरुजींनी एका वाक्यात, हट झाली तो चालता हो, एका वाक्यात सांगितलं, माझ्या अदृष्टवशामध्ये आलेली कर्माची भोग ही मला भोगून संपवावी लागते आणि ते मी भोगून संपवणार.
संपवणार म्हणण्यापेक्षा ते दुसरे कशाने संपत नाहीत. त्यात दुसरा कोण वाटेकरी ऍडजस्टमेंटला करता येत, सिंगल वोटिंग त्यात काय करायला येत नाही. सिंगल वोटिंग कळते ना, हा त्याला एक द्या मला एक दे का, दोघं बी येताव, जाऊ द्या तिकडे जायला ते काय इथं करायला येत. आपण केले आपण भोगायचं आहे. आता त्या सद्गुरूंची सेवा करता 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 भगवान शिवशंकर देवाची सेवा केली होती का? सेवा केली सद्गुरूंची. स्वामी का? गुरुभक्ती. आई वडिलांची सेवा तुम्ही भगवान परमात्मा समजून जर करत असाल, पितृवचन सेवापती, हेच हीच विष्णूची महापूजा. हे कळवून देणारे वैष्णव आहेत, हे कळवून देणारे संत आहेत, सांगणारे संत आहेत, संसारामध्ये ढकलणारे संत नव्हेत. हे झालं शास्त्रातलं पुस्तकातलं. आम्ही सद्गुरूंच्याकडे कधी आपल्या जीवाचा उद्धार व्हावा म्हणून गेले? मी सुद्धा नाही. मला बी धरात यात, मला सोडून नव. गुरुजी आमचं चांगलं होऊन दे. चांगलं होऊन दे म्हणजे काय म्हणते? कधी विचार केला? माणूस म्हणते सहज गद्या म्हणते. बर, गुरुजींच्याकडे जर नाही गेला, कुठल्याही देवाच्या दरबारात जरी गेला तर देवाला म्हणते, देवा मला चांगली बुद्धी दे म्हणत नाही. आमचं तेवढं चांगलं कर का हे तर म्हणाले, नाहीतर त्याची वाट लागून दे हे तर म्हणाले. त्याच्याशिवाय दुसरं कोण काय म्हणत नाही. मला म्हणते हा संसार रूपी भवसागर, हा त्रास, हे दुःख संतांना सुद्धा वाटणीला आलेला आहे महाराज. का आलेलं नाही? मग त्यांनी संसार सोडला का? तुकोबराय तर म्हणाले जाळुणी संसार बैसलो अंगणी. ही तुकोबरायांची अवस्था नव्हे. संसार तापे तापलो मी देवा, 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 संसार तापे तापलो मी देवा. करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची, संसार तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, संसार तापे तापलो मी देवा, संसार तापे तापलो मी देवा. संसार तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, देवा. देवाच्या दरबारामध्ये तुकोबराय गेले. आता तुकोबरायांचा परिहार केवळ त्यांच्याकरता नव्हता महाराज, सगळ्यांच्या करता होता. संसार तापे तापलो मी देवा, देवा. संसारामध्ये सुखाची अनुभूती कुणाला आली मला तर सांगता? संसारामध्ये सुख वाटते तर काय नाही? अहो वाटतंय, होय वाटतंय. भविष्यात वाटलं तर वाटलं, नाही तर नाही वाटत. भ्रम आहे हा शब्दच तशा दृष्टीने आलेला आहे. प्रत्येकाला सुख व्हावं असं वाटतंय, दुःखाकरता कुणी आलेला नाही. काय आलंय? प्रत्येकाला. तुकोबराय म्हणजे संसार तापे तापलो मी देवा, कुणाचे? करिताया सेवा कुटुंबाची. आता कुटुंबाची सेवा करता 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 अनेक जणांची हत्या केली. कोणी? अनेक जणांची हत्या केली महाराज.
आणि त्यांच्या जीवनामध्ये सहजगत्या कुणाचा प्रवेश झाला? नारद महर्षी. नारद महर्षींचा, संतांचा, वैष्णवांचा प्रवेश झाला. सहजगत्या काळानं कृपा केली आणि एक मोठं कार्य घडलं. कोण होते ते? वाल्मिक. वाल्या कोळी मंत्र दिला, उपराटे नाम वाल्मिकी बोलिला. राम म्हणता येत नव्हतं, मरा. ज्यावेळी बसला, साधनेला बसला, मंत्रोच्चार ज्यावेळी सुरुवात केली, त्यावेळेला वाल्या कोळी होता. आणि ज्या वेळेला साधनेतून उठला किंवा उठले म्हणावं लागेल, त्यावेळी कोण होते ते? वाल्मिक ऋषी. वाल्मिक ऋषी होते. ज्यावेळी बसले साधनेला, बसल्यानंतर साधना परिपक्व दशेला ज्यावेळी गेली, त्यावेळेला उठवलं गेलं. ज्यावेळी देणारे नारद महर्षीच होते आणि ज्यावेळी उठवणारे सुद्धा कोण होते? संतच होते, वैष्णवच होते. साधना देणारे तेच होते. आणि मंत्राचा आवाज येत होता, मरा 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 मरा. आवाज कुठनं यायला लागलाय नारद महर्षींना सुद्धा कळलं नाही. मला ज्यावेळी आवाज येतोय त्या दिशेने गेली, असं उकरून काढलं, थोडं अंगावरती वारूळ चढलेलं होतं. मला नाम जपिले वाल्मिकाने, नाम जपिले वाल्मिकाने, नाम जपले वाल्मिकाने, नाम जपिले 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 वाल्मिकाने. सोन प्याला फुटली पाने, टोन प्याला फुटली पाने, सोन प्याला फुटली पाने, टोन प्याला फुटली पाने. वारुळ झाले अंगाने, वारुळ झाले अंगाचे, वारुळ झाले अंगाचे, वारुळ झाले अंगाचे. नाम जपिले वाल्मिकाने, दोन प्याला फुटली पाने, वारुळ झाले अंगाचे. टोनपा कशाला म्हणायचं? वाळलेला लाकूड त्याला टोनपा म्हणायचं. त्या वाळलेल्या लाकडाला भगवंताच्या नाम आणि नामी एकच असल्यामुळे नामाची फलश्रुती टोनप्याला फुटली पाने. जाऊ द्या, मला तिकडे नाहीच नाही. आता साधना ज्यावेळी दिली आपल्याकरता, आमच्याकरता, त्यावेळेला असा आमच्यासारखा तो वाल्या कोळी होता. आणि ज्या वेळेला उठवलं गेलं त्यावेळी एक महान, ज्यांच्याकडून ही रामायण महाभारत ही महाकाव्य लिहिली गेली, ते महान ऋषी वाल्मिक ऋषी झाले. मग आपण एवढंच त्या कथेत नाही घ्यायचं, अंगावर वाळू चढूपर्यंत तप करायला पाहिजे. तुम्ही केवढं करता? एवढं आमचं तप झालं तर उद्धार आहे. भाव गाऊ नको. आमचं रोज आहे महाराज, रोज आमची पूजा आहे. नाही पूजा, षोडोपचारी पूजा भगवंताच्या दरबारात. 2 सुना
सख्या बहिणी सख्या जावा त्यामध्ये आणि दोन्ही बाजूला दार, इकडे बी दार तिकडे बी दार.